नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची सेतू अभ्यास उत्तर चाचणी उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही चाचणी एकूण 20 गुणांची आहे। प्रश्न पहिला, खालील उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। अगोदर आपण उत्तराचे वाचन करू आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडू। खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनाही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या। वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला आणि त्याचे नाते मातीशी जुळले। प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले। त्या काळी गावागावात उरूस भरायचे, त्या उरुसात जत्रेत आखाडे भरत। खाशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती। त्यावर आधारित पहिला प्रश्न पहा। खाशाबांनी कुस्तीचे धडे कोणाकडून आत्मसात केले? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। उत्तर, खाशाबांनी कुस्तीचे धडे त्यांच्या वडिलांकडून आत्मसात केले होते। दुसरा प्रश्न ब, या उतारात कुस्तीतील कोणकोणत्या कौशल्यांचा उल्लेख केला आहे? 2 गुणासाठी। उतार्यात कुस्तीतील पट काढणे, मल्लास चित्त करणे, मान पकडणे या कौशल्यांचा उल्लेख आलेला आहे। प्रश्न तिसरा, खाशाबांच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा होती हे कशावरून समजते? उत्तर, खाशाबांचे आजोबा कुस्तीपटू होते, तसेच त्यांच्या वडिलांनाही कुस्ती येत होती। त्यांनीच खाशाबांना कुस्तीचे धडे गिरवले असल्याने व खाशाबा देखील कुस्ती शिकले यावरून समजते की खाशाबांच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा होती। आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। प्रश्न दुसरा, खालील कविताच्या ओळीचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। या ठिकाणी कवितेची ओळ दिलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल। शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल। त्यावर आधारित प्रश्न पहा। आनंदाने मृदू आवाजात कोण गाणार आहे? 1 गुणासाठी। आनंदाने मृदू आवाजात खग म्हणजे पक्षी गाणार आहेत। ब, उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? उत्तर, उजाडल्यामुळे निसर्गातील अंधार दूर होईल, पक्षी गातील, हे बदल होतील असे कवीला वाटते। क प्रश्न पहा। आता पाऊस पडेल नंतर निसर्गात होणारा बदल तुझ्या शब्दात लिही। आता पाऊस पडेल आणि नंतर निसर्गात कोणता बदल होईल ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचे आहे। बघा, आता पाऊस पडल्यानंतर सगळीकडे हिरवळ होईल, निसर्ग बहरून येईल, असं तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे। प्रश्न तिसरा, दिलेल्या सूचनेप्रमाणे कर। खाली रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार कर। 1 गुणासाठी आहे। मैदानावर टिंबटिंब पतंग घेऊन गेलो आणि या ठिकाणी सर्वनाम दिले आहे तू, आम्ही आणि तो। योग्य सर्वनाम कोणतं येईल? आम्ही।
मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो. ब प्रश्न पहा. खालील शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनव व यातील कर्ता लिही. 1 गुणासाठी. या ठिकाणी आणला काल होता सविताने डब्बा. आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. सविताने काल डब्बा आणला होता आणि ते वाक्य लिहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले त्या वाक्यातील कर्ता लिहायचा आहे. आता सविताने काल डब्बा आणला होता या वाक्यातील कर्ता काय आहे? सविता. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं कर्ता सविता. प्रश्न तिसऱ्यातलाच क प्रश्न पहा. खालील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाल. 1 गुणासाठी. वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय टिंबटिंब आणि कंसात दिलेले आहे करणे. आता अपूर्ण भूतकाळी रूप काय होईल? करीत होते. वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती. प्रश्न तिसऱ्यातला ड प्रश्न बघा. योग्य सार्वनामिक विशेषण वापरून वाक्य पुन्हा लिही. 1 गुणासाठी. गुरुजी म्हणाले टिंबटिंब कचरा जास्त, टिंबटिंब प्रदूषण जास्त. योग्य विशेषण वापरून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. या ठिकाणी पहा आपण योग्य विशेषण घालून वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे. गुरुजी म्हणाले जेथे कचरा जास्त तेथे प्रदूषण जास्त. म्हणजे जेथे आणि तेथे अशा पद्धतीने सार्वनामिक विशेषण येतील. प्रश्न तिसऱ्यातलाच ई प्रश्न. खालील शब्दांचे विरुद्ध अर्थाचे शब्द लिही. 1 गुणासाठी. खाली विरुद्ध अर्थी शब्द येईल वर. 2 उद्योगी निरुद्योगी. प्रश्न चौथा अ. खालील विषयांपैकी एका विषयावर 5 ते 6 ओळी माहिती लिहा. 3 गुणासाठी. पहिला विषय दिला आहे माझा दिनक्रम आणि दुसरा विषय दिला आहे फुलांचा राजा. दोघांपैकी एका विषयावर आपल्याला 5 ते 6 ओळी माहिती लिहायची आहे. त्यापैकी आपण फुलांचा राजा या विषयावरची माहिती पाहूया. फुलांचा राजा. गुलाब या फुलाला फुलांचा राजा म्हणतात. गुलाबाचे फूल हे अतिशय सुंदर आणि मनमोहून टाकणारे असते. विविध रंगाचे गुलाब आपल्याला बघायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुलाबाचे फूल अतिशय सुगंधी असते. त्यापासून अत्तर देखील बनविले जाते. प्रश्न चौथ्यातला ब पहा. आपल्या शिक्षकास पत्र लिहिताना पत्राच्या सुरुवातीला व शेवटी लिहायचा मायना लिही. 2 गुणांसाठी. शिक्षकांना पत्र लिहिताना आपण सुरुवातीला आणि शेवटी काय लिहू तो मायना या ठिकाणी लिहायचा आहे. बघा सुरुवातीला लिहिणार आहोत आपण आदरणीय सर आणि शेवटी लिहितो तुमचाच आज्ञाधारक. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची सेतू अभ्यास उत्तर चाचणी पूर्ण झालेली आहे.